काही लोकांना फक्त हाताला आणि पायाला असतो सोरायसिस आणि काही लोकांना पूर्ण अंगावर पण सोरायसिस असू शकतो. काही लोकांना जर खालच्या साईडला जेनायटल एरियामध्ये सोरायसिस असेल तर मग त्यांना संबंध ठेवायला त्रास होऊ शकतो. आफ्टर बर्थ चाइल्डला सोरायसिस होणार नाही, पण फ्युचरमध्ये चान्सेस असतात. आजच्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याकडे एक खूप चांगला ट्रीटमेंट सोरायसिससाठी आला आहे. जे 10 वर्षांच्या आधी हा ट्रीटमेंट जो आहे इंडियामध्ये अवेलेबल नव्हता. नमस्कार, माझं नाव डॉक्टर रिंकी कपूर आहे आणि मी एक त्वचारोग तज्ज्ञ आहे, म्हणजे स्किन स्पेशलिस्ट. आणि दी एस्थेटिक क्लिनिक्स नावाची संस्था आहे, त्याची मी संचालिका आहे. सोरायसिस एक त्वचारोग आहे आणि ह्याचा जो मूल कारण आहे ते आहे आपली जी इम्युनिटी असते, म्हणजे रोग प्रतिरोधक शक्ती जी असते त्याच्यामध्ये कुठेतरी फॉल्ट झाला असतो आणि त्याच्या ह्या कारणामुळे त्वचेवर लाल रंगाचे पॅचेस येतात. लाल रंगाचे पॅचेस ज्याच्यावरची स्किन आहे ती खपल्यांसारखी ती स्किन निघत राहते. कंटिन्युअसली ती स्किन निघत राहते. म्हणजे काही लोकांना असतं ते काही ठिकाणी असतं, 3-4 पॅचेस असतात बॉडीवर, किंवा काही लोकांना संपूर्ण बॉडीवर पण असे पॅचेस होऊ शकतात. त्याला सोरायसिस म्हणतात. सोरायसिस जो आहे त्याचे खूप प्रकार असतात. काही लोकांना फक्त स्कॅल्पमध्ये असतं, म्हणजे डोक्याला असतं. काही लोकांना फक्त नखांमध्ये असतो, त्याला नेल सोरायसिस म्हणतात. काही लोकांना फक्त हाताला आणि पायाला असतो सोरायसिस, त्याला हँड आणि फूट सोरायसिस म्हणतात. आणि काही लोकांना पूर्ण अंगावर पण सोरायसिस असू शकतो, तर त्याला आपण जनरलाइज सोरायसिस असं म्हणतो. आणि सोरायसिस जो प्रकार आहे, काही सोरायसिस असतात ज्याच्यामध्ये वरून स्किनवर काही दिसत नाही, म्हणजे त्वचेवर काही पॅचेस नसतात, पण ते आतमधल्या सांध्यांमध्ये सोरायसिसचा त्रास असू शकतो, त्याला जॉईंट सोरायसिस म्हणतात. तर काही पेशंट्सला जॉईंट सोरायसिस असतो, जे फक्त जॉईंट्स म्हणजे जे आपले सांधे असतात त्याच्यात असतो आणि त्याच्यामध्ये त्वचेवर काही पॅचेस दिसत नाहीत. काही लोकांना फक्त डोक्याला, काही लोकांना नेल्समध्ये नेल सोरायसिस करून असे काही वेगवेगळे प्रकार सोरायसिसचे आहेत. सी, सोरायसिस इज बेसिकली अ इम्यून सिस्टम प्रॉब्लेम. इम्यून सिस्टम म्हणजे आपले जे बॉडीचे जे नॅचरल सेल्स असतात ते आपल्या स्किनच्या सेल्सला फाईट करतात. कारण काही एक फॉल्ट झाला असतो इम्यून सिस्टममध्ये, ज्याच्यामुळे असा कारण असतो. तर ह्याच्यासाठी काही कुठल्या एखाद्या जंतूचा कारण किंवा असं नाही आहे. म्हणजे फंगल इन्फेक्शन कसं असतं, फंगल इन्फेक्शन म्हणजे फंगस असतं स्किनमध्ये. फंगस इज अ ऑर्गॅनिझम, म्हणजे ते एक प्रकारचं जंतू आहे जे आपल्या स्किनमध्ये शिरून आणि मग स्किन इन्फेक्शन क्रिएट करतो, तर त्याला फंगल इन्फेक्शन म्हणतात. आणि जी एक्झिमा असते, एक्झिमा वेगवेगळी प्रकारचे असतात आणि त्याच्यामध्ये स्किन ड्राय होते, खाज येते, पण सोरायसिसच्या सारख्या खपल्या त्याच्यामध्ये निघत नाहीत. सो दिस इज अ डिफरन्स बिटवीन एक्झिमा, सोरायसिस आणि फंगल इन्फेक्शन. कधीकधी याचा डिफरन्स साधारण माणसाला म्हणजे फाइंड आउट करणं खूप कठीण असतं, कारण काही डॉक्टरांना पण समजत नाही कधीकधी, कारण ते खूप सारखे दिसतात काही केसेसमध्ये. म्हणून स्किन स्पेशलिस्टकडे जाणं आवश्यक आहे, कारण तेच फक्त डायग्नोज करू शकतात की ह्या तिघांमध्ये तुम्हाला कुठला रोग आहे. तर जेव्हा सोरायसिस सुरू होतो त्याच्यामध्ये स्किनवर लालसर पॅचेस येतात आणि ते पॅचेस छोटे पण असू शकतात, म्हणजे अगदी मिलीमीटर तेवढे छोटे, किंवा मोठमोठे पॅचेस, फॉर एक्झाम्पल 7 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर एवढे मोठे पॅचेस येऊ शकतात. आणि हे पॅचेस लाल असतात, त्याला बघितल्यावर असं वाटतं की एकदम म्हणजे काही जळतंय, असं लाल पॅचेस असतात. आणि त्याच्यावरची जी स्किन असते ती मोठमोठ्या खपल्यांसारखी निघते, म्हणजे द स्किन कम्स आउट फ्रॉम द पॅचेस कंटिन्युअसली. आणि काही केसेसमध्ये ज्यांना हँड्स आणि फीटचा सोरायसिस असतो, त्यांच्या हँड्स आणि फीटमध्ये क्रॅक्स येतात, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, जे कट्स असतात त्यासारखे कट्स येतात, त्याच्यामध्ये खपल्या निघत नाही. तर हे काही प्रकार आहेत, काही सिम्पटम्स आहेत. ह्याच्यामध्ये जनरली खाज येत नाही. सोरायसिसमध्ये खाज येत नाही. फंगल इन्फेक्शन्समध्ये खाज येते चान्सेस जास्त आहेत. एक्झिमामध्ये खाज येते, पण सोरायसिस जनरली इज इचलेस, देर इज नो इचिंग. आणि स्कॅल्पमध्ये काही लोकांना ज्यांना सोरायसिस असतो त्यांच्यामध्ये काही लोक कन्फ्यूज होऊन जातात की हे डॅन्ड्रफ आहे की सोरायसिस आहे, कारण डॅन्ड्रफ पण तसाच दिसतो, पण सोरायसिसच्या खपल्या ज्या असतात ते मोठमोठ्या असतात आणि तुम्हाला जनरली फॉरहेडवर किंवा कानाच्या साईडला ते पॅचेस खाली येतात असं दिसतं, जे आपल्याला डॅन्ड्रफमध्ये दिसत नाही. तर हे एक डिफरन्शिएटिंग पॉईंट आहे. आणि
काही वेळेस खूप कन्फ्युजिंग असतं डॉक्टरांसाठी पण, म्हणून मी सांगितलं की स्पेशलिस्टकडे जाणं आवश्यक आहे. नाही, असं होत नाही, कारण फंगल इन्फेक्शनचं कारण वेगळं आहे आणि सोरायसिसचं कारण एकदम वेगळं आहे. सो इट इज नॉट रिलेटेड. होऊ शकतं आणि सोरायसिस कधी पण एक छोटा पॅच जरी तुम्हाला असेल, ते विदिन फ्यू मंथ्स इट कॅन स्प्रेड टू द होल बॉडी ऑल्सो. तर बॉडीवर असू शकतो सोरायसिस, कारण आपली स्किन एकच आहे आणि त्या स्किनमध्ये जो फॉल्ट झालेला आहे तो फुल बॉडीला अवलंबून आहे, म्हणून इट कॅन स्प्रेड टू अदर एरियाज ऑल्सो. म्हणून जेव्हा पॅचेस असतात जे सस्पिशियस असतात, तुम्हाला माहीत नाही हे काय आहे, डॉक्टरांकडे जाऊन त्यांची सल्ला घेणं आवश्यक आहे. नाही, सोरायसिस कंटेजियस नाही आहे आणि घाबरण्याची गोष्ट नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला आहे, तुमच्या पार्टनरला किंवा तुमच्या मुलांना, घरी कोणाला होणं ते पॉसिबल नाही आहे, कारण जो कारण आहे त्याचा तो आतमधला कारण आहे आणि हे कंटेजियस नाही आहे, जंतूंमुळे नसतो, म्हणून हे कंटेजियस नाही आहे. सो ॲज आय सेड, ते कंटेजियस नाही आहे म्हणून ते पसरत नाही दुसऱ्यांना. सो इट इज व्हेरी सेफ आणि पार्टनरला काही होणार नाही आहे. पण काही लोकांना जर खालच्या साईडला जेनायटल एरियामध्ये सोरायसिस असेल, तर मग त्यांना संबंध ठेवायला त्रास होऊ शकतो, कारण ते जळतं आणि तिकडच्या खपल्या निघले तर मग त्यांना बर्निंग सेन्सेशन होऊ शकतो. मग संबंध ठेवताना त्यांना त्रास होऊ शकतो. पार्टनरला काही होणार नाही, पण ज्यांना प्रॉब्लेम आहे, त्यांना जर पॅचेस त्या एरियामध्ये आहेत, त्यांना त्रास होऊ शकतो, म्हणून त्याचं ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे. सी द थिंग इज, सोरायसिसला आम्ही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये क्रॉनिक स्किन डिझीज म्हणतो. म्हणजे क्रॉनिक म्हणजे जो वर्षानुवर्षे चालत राहते तशी डिझीज. आता सोरायसिसचे काही पेशंट्स आहेत ज्यांना कमी सोरायसिस असेल, म्हणजे 3-4 पॅचेस आहेत, जास्त नाही आहे, त्यांचा सोरायसिस जाऊ शकतो. ओके, पण सोरायसिस जर वाईड स्प्रेड असेल तर त्याला कंट्रोलमध्ये आणणं आवश्यक असतं आणि त्याला खूप वेळ लागू शकतो. तर काही एक पेशंट्सला काही महिन्यात फरक पडू शकतो, काही पेशंट्सला वर्ष लागू शकतात फरक पडायला. जेही असो, जर तुमचा सोरायसिस ट्रीटमेंटने पूर्णपणे गेला आणि येत नाही आहे, 2 वर्ष 3 वर्ष झाले, तरी पण कधीही फ्युचरमध्ये ते परत येण्याचे चान्सेस असतात, कारण हा इम्युन सिस्टम प्रॉब्लेम आहे आणि इम्युनिटीचे प्रॉब्लेम जे आहेत ते फ्युचरमध्ये जर स्ट्रेस आला किंवा बॉडीवर काही स्ट्रेसफुल म्हणजे तुम्हाला कुठला आजार झाला किंवा सर्जरी झाली किंवा लाईफमध्ये स्ट्रेस आहे सायकोलॉजिकल, इमोशनल, तर हे डिझीजेस परत ट्रिगर होऊ शकतात. म्हणजे परमनंट सोल्युशन असं कुठलंही डॉक्टर तुम्हाला सांगणार नाही. त्याला आपण कंट्रोल करू शकतो, या एक्सटेंटवर आणू शकतो की तुम्हाला काही त्रास होणार नाही, तुमची क्वालिटी ऑफ लाईफ खूप चांगली होऊ शकते, काहीच पॅचेस नाही आहेत बॉडीवर, पण यू हॅव टू बी केअरफुल, कारण फ्युचरमध्ये ते कधीही येऊ शकतं. जर का आलं तर मग त्याचा इमिडिएट ट्रीटमेंट केला तर इट इज हेल्पफुल. सोरायसिसमध्ये आता सोरायसिस हॅज बीन अंडर म्हणजे ट्रीटमेंट जे आहेत ते खूप वर्षांपासून काही स्टँडर्ड ट्रीटमेंट्स होते, म्हणजे क्रीम्स वगैरे, काही डॉक्टर स्टेरॉइड प्रिस्क्राईब करतात, काही डॉक्टर स्टार प्रिपरेशन्स असतात ते प्रिस्क्राईब करतात, सॅलिसिलिक ॲसिड वगैरे खूप आहेत. हे सगळे क्रीम्स, लोशन्स वगैरे आहेत त्याला लोकली कंट्रोल करण्यासाठी, शॅम्पूज आहेत स्कॅल्प सोरायसिससाठी वगैरे. पण आता आजच्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याकडे एक खूप चांगला ट्रीटमेंट सोरायसिससाठी आला आहे, त्याला बायोलॉजिकल्स म्हणतात. आता बायोलॉजिकल्स जे आहेत ते इंजेक्शन्स आहेत. हे आधी म्हणजे 10 वर्षांच्या आधी हा ट्रीटमेंट जो आहे इंडियामध्ये अवेलेबल नव्हता, पण आता हा ट्रीटमेंट इंडियामध्ये अवेलेबल आहे. ह्याच्यात इंजेक्शन्स असतात जे प्रत्येक महिन्याला दिले जातात. त्याचा कोर्स असतो, म्हणजे पहिले 3 महिने ते प्रत्येक आठवड्याला किंवा 2 आठवड्याला आणि त्याच्यानंतर वन्स अ मंथ दिले जातात आणि हळूहळू आपण इंजेक्शनची फ्रिक्वेन्सी कमी करू शकतो. हे जे इंजेक्शन्स आहेत त्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की ह्याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत, कारण जे टॅबलेट्स वगैरे, क्रीम्स वगैरे आधी सोरायसिससाठी आपण द्यायचो त्याच्यामध्ये कुठे ना कुठे साईड इफेक्ट्स येऊ शकतात जर आपण लाँग टर्म ते दिले. म्हणजे सोरायसिसचं ट्रीटमेंट खूप वर्ष चालू शकतो, एवढे वर्ष जर तुम्ही टॅबलेट्स वगैरे घेतले तर त्याचा कुठे ना कुठे साईड इफेक्ट येऊ शकतो, त्याला मॉनिटरिंग लागतात. पण बायोलॉजिकल जे आहेत, जे इंजेक्टेबल्स आहेत, दे आर व्हेरी सेफ. आणि जर तुम्हाला सपोज लेडीज आहेत त्यांना फ्युचरमध्ये प्रेग्नंट वगैरे व्हायचं असेल तर मग त्या केसेसमध्ये पण बायोलॉजिकल्स आर मच सेफर. ऑफकोर्स जेव्हा ते प्रेग्नंट असतात तेव्हा इंजेक्शन घेऊ शकत नाही, पण तोपर्यंत आणि प्रेग्नन्सीच्या नंतर इंजेक्शन्स खूप सेफ आहेत, त्याचा काही दुष्परिणाम होत नाही चाइल्डवर, ते एक आहे. आणि ह्या इंजेक्शन्सच्या ट्रीटमेंटला मॉनिटरिंग लागत नाही, म्हणजे पेशंटची जी क्वालिटी ऑफ लाईफ आहे ती खूप चांगली होते. काही लावायचं झंझट नाही आहे, काही क्रीम
सकाळी रात्री क्रीम लावणं, शॅम्पू यूज करणं हे सगळं सोरायसिसमध्ये असतं. पण हे सगळं जर तुम्ही इंजेक्शन ट्रीटमेंटवर असणार तर ह्याची गरज नसते आणि त्याचा एफिकेसी जो आहे तो दॅट इज दी हायेस्ट. अराउंड 95 to 99% क्लिअरन्स आहे इंजेक्शनमुळे. सो इट इज अ व्हेरी गुड ट्रीटमेंट. द ओनली प्रॉब्लेम इज की ह्यांचा कॉस्ट जास्त आहे, म्हणजे दे आर स्टील एक्सपेन्सिव्ह. कारण हे जे इंजेक्शन्स आहेत ते बाहेरून येतात म्हणून त्याचा कॉस्ट जास्त आहे. तरी पण इंडियन गव्हर्नमेंट हॅज डन अ वंडरफुल थिंग. कारण हे जे इंजेक्शन्स अमेरिका वगैरेमध्ये जर तुम्ही गेले तर ह्याचा कॉस्ट 10% जास्त आहे. इट इज 10 टाइम्स, नॉट 10%, इट इज 10 टाइम्स हायर. तो इट इज मच चीपर इन इंडिया बट स्टील इट इज एक्सपेन्सिव्ह. आणि एक आम्ही ट्राय करतोय की इन्शुरन्स जर का ह्या इंजेक्शनचा जो खर्च आहे कवर करू शकतो पेशंट्सला तर इट विल बी व्हेरी हेल्पफुल. सो वी आर लुकिंग ॲट दॅट. तर ऑफकोर्स शी कॅन गेट प्रेग्नंट, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम. प्रेग्नंट होऊ शकतात अशा महिला. पण जे काय मेडिसिन्स ते सोरायसिससाठी वापरत असतील, स्पेशली टॅबलेट्स, ते त्यांना स्टॉप करायला लागणार. क्रीम्स वगैरे चालू ठेवू शकतात पण टॅबलेट्स आम्ही सांगतो की बंद करायला, कारण प्रेग्नन्सीमध्ये टॅबलेट्स आर नॉट अलाउड. आणि दुसरं म्हणजे की बाळाला होऊ शकतं का? सी वाईल डिलिव्हरी किंवा चाइल्डहूडमध्ये ते होत नाही मुलांना, म्हणजे त्याची म्हणजे डिलिव्हरीमुळे किंवा आफ्टर बर्थ चाइल्डला सोरायसिस होणार नाही. पण फ्युचरमध्ये चान्सेस असतात, कारण सोरायसिसचे काही फॅक्टर्स आहेत ते जेनेटिक टेंडन्सी त्याच्यामध्ये असते. देर इज अ जेनेटिक टेंडन्सी की फॅमिलीमध्ये जर कोणाला सोरायसिस असेल तर मुलांमध्ये सोरायसिस येण्याचे चान्सेस आहेत. जर फक्त एका पार्टनरला सोरायसिस आहे दुसऱ्याला नाही आहे तर चान्सेस आर लेस. दोघांना जर सोरायसिस असेल तर चान्सेस आर मच हायर. तर जेनेटिक टेंडन्सी आहे पण डिलिव्हरीच्या वेळेस किंवा लहानपणी सोरायसिस येणं त्याचे चान्सेस बिकॉज ऑफ डिलिव्हरी इज नॉट देअर. हो, तर सोरायसिस इज बेसिकली डायरेक्टली रिलेटेड टू वन इज युअर जेनेटिक्स. त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही, म्हणजे जे आपलं अनुवांशिक आहे त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही. पण सोरायसिस स्ट्रेसमुळे ट्रिगर होतो. तर जर तुमचा आजकालचा लाईफस्टाईल असा आहे, लोक फक्त धावत आहेत इथून तिथे तिथून इकडे, त्यांचा डाएट व्यवस्थित नाही आहे, त्यांना एक्सरसाइज करण्याचं कसरत करण्याची वेळ नाही आहे आणि रिलॅक्सेशन बिलकुल नाही आहे. तर ज्या केसेसमध्ये किंवा जर तुम्हाला माहीत आहे तुमच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमचा स्ट्रेसफुल लाईफस्टाईल खूप आहे, यू नीड टू स्टॉप अँड टेक सम रेस्ट. कारण स्ट्रेस इज द बिगेस्ट ट्रिगर फॉर सोरायसिस. दुसरा ट्रिगर जो आहे तो आहे वेट गेन. तर जर तुमचा ओबेसिटी आहे, वेट गेन आहे तर दॅट इज अनदर ट्रिगर. जर वजन तुमचा कंटिन्युअसली वाढत चालला आहे, इट इज अ ट्रिगर फॉर सोरायसिस, स्पेशली फॉर जॉईंट सोरायसिस. त्याला सोरायटिक आर्थरायटिस म्हणतात, सांध्यांचा जो सोरायसिस आहे तो. आणि हे काय एखादे फॅक्टर्स आहेत. जर तुमचा स्लीप व्यवस्थित नसेल, तुम्ही झोपत नसणार, तुम्हाला झोपायला 4-5 तास मिळतात त्याच्यापेक्षा जास्त मिळत नाही, सो दीज आर द ट्रिगर फॅक्टर्स. डाएट जर तुमचा चांगला नाही आहे, तुम्ही सारखे बाहेर जेवतायत, घराचं जेवण नाही आहे, हेल्दी जेवण नाही आहे, फ्रूट्स वगैरे नाही आहे, व्हेजिटेबल्स नाही आहे, यू आर जस्ट हॅव्हिंग जंक फूड, दीज आर ऑल ट्रिगर्स फॉर सोरायसिस. सो प्लीज बी केअरफुल. असं काही नाही आहे प्रॉडक्ट्स जे तुम्ही काही स्पेसिफिक वापरू शकत नाही, पण जनरली यू शुड ट्राय टू अवॉइड प्रॉडक्ट्स ज्याच्यामध्ये जास्त केमिकल्स असतात. म्हणजे जास्त फ्रेग्रन्स असलेले प्रॉडक्ट्स ते त्वचेवर यूज करू नका. जास्त जर तुम्हाला स्कॅल्पचा सोरायसिस आहे तर केमिकल ट्रीटमेंट जे असतात स्कॅल्पचे, म्हणजे स्ट्रेटनिंग, आयनिंग, ब्लो ड्राईंग, कलरिंग वगैरे, दॅट यू शुड ट्राय टू अवॉइड, कारण दीज आर ऑल इरिटेटिंग फॅक्टर्स. परफ्यूम, डिओ वगैरे डायरेक्टली स्किनवर लावायचे नाही आणि जास्त सॅनिटायझर किंवा हँडवॉश वगैरे यूज करायचे नाही जर तुम्हाला हाताचा सोरायसिस आहे. तर दीज आर द सम थिंग्स दॅट यू कॅन टेक केअर.